नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। ही आहे कोल्हापुरी पोकळ्याची भाजी। ही भाजी खुडून घेतलेली आहे। याच्यामध्ये फक्त पानं सेपरेट काढायची आणि देठ जितके कोवळे असतील तिथपर्यंत ही भाजी खुडत जायची आहे। अशा प्रकारे हे देठही या भाजीमध्ये घालायचे आहेत आणि ही भाजी चिरायची नसते, त्यामुळे ही भाजी नीट करतानाच त्याची पानं आणि कोवळे जे देठ असतील ते घ्यायची असतात। आता ही भाजी 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊन चाळणीवर निथळत ठेवलेली आहे। आता त्याची आपल्याला फोडणी करायची आहे। याच्यासाठी मी लोखंडी तवा वापरते आहे। इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण फोडणीला घालायचा आहे। या भाजीमध्ये दुसरं काही घालायचं नसतं, त्यामुळे इथे या भाजीला लसूण जरा जास्त वापरायचा। इथे मी 10 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्या ठेचून घालायच्या। आणि त्याचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंत परतायचा आहे। लसणाचा कलर नाही बदलू द्यायचा आहे। आणि नंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला जी भाजी आपण स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती घालायची आहे। अगदी सहज सोपी पटकन होणारी अशी ही भाजी आहे। आता ही भाजी परतून घ्यायची आहे आपल्याला। या भाजीला पाणी भरपूर सुटतं, त्यामुळे या भाजीला वरून पाणी नाही घालायचं आहे। आणि शिजतेही पटकन ही भाजी। फक्त ही भाजी दिसताना पहिली खूप दिसते, पण नंतर ती भाजी आळते। ते बघा भाजीला किती पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे भाजीत पाणी अजिबात घालायचं नाहीये। आणि ही भाजी सुकी नाही जास्त करायची, थोडंसं पाणी त्याच्यामध्ये, म्हणजे ओलसरपणा त्या भाजी करून झाल्यानंतरही त्याच्यात थोडासा ओलेपणा असं राहिला पाहिजे, ओलसरपणा। खूप सुकी अशी नाही करायची। आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि 2 चमचे लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला घातला आहे। आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही भाजी तर शिजत आलेली आहे, फक्त यातलं थोडंसं पाणी आटवून द्यायचं आता। आणि अशा रीतीने ही भाजी तयार झालेली आहे।
अशा रीतीने ही कोल्हापुरी पोकळा भाजी कोल्हापुरी पद्धतीने केलेली तयार झालेली आहे। भाकरीबरोबर खायला खूप छान लागते ही पोकळ्याची भाजी। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी